नमस्कार मंडळी, भूपेश कुर्डी ब्लॉग चॅनलमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. मित्रांनो, 2026 वर्ष येत आहे. 2025 संपलं. मित्रांनो, हे 2026 हे वर्ष काही लोकांसाठी एवढं चांगलं आहे की त्यांचे सर्व काही स्वप्न साकार होणार आहेत. आजपर्यंत जे काही त्यांची कामं पेंडिंग राहिली असतील ते या वर्षात पूर्ण होतील. त्यांना या वर्षामध्ये नवनवीन संधी निर्माण होतील, जे की त्यांनी कधी अपेक्षाही केली नसती. ज्यांना वाटत होतं की आजपर्यंत माझं काही झालं नाही, पण त्यांचं देखील या वर्षामध्ये खूप काही होणार आहे. मित्रांनो, हे वर्ष त्या लोकांसाठी सुवर्ण काळ आहे. कारण हा वर्ष येण्यासाठी जवळपास त्यांनी कितीतरी वर्ष वाट पाहिली असती. ते वर्ष आज आलेलं आहे. त्यांना माहिती नसेल की या वर्षामध्ये त्यांची किती काही चांगले चांगले कामं होणार आहेत. मित्रांनो, या वर्षात त्यांना नवनवीन संधी निर्माण होती. जे काही त्यांनी नोकरीचे स्वप्न अर्धवट असेल ते पूर्ण होईल. समजा त्यांचे काही जागेचा प्रश्न असेल, प्रॉपर्टीचा प्रश्न असेल, ते प्रश्न सुटतील. बरेचसे यांचे काही स्वप्न पाहिलेले असतील ते स्वप्न या वर्षात पूर्ण होणार आहे. 2025 ज्याप्रमाणे ते वर्ष मंगळाचं होतं, त्याप्रमाणे 2026 हे वर्ष सूर्याचं आहे. म्हणजे हे वर्ष एकदम तेजस्वी आहे. आणि हे कोणासाठी चांगलं राहणार आहे की ज्यांचा मूलांक 1 आहे, त्यांच्यासाठी हा वर्ष म्हणजे एक सुवर्णकाळ आहे. जसं 2026 बेरीज आपण पाहतो 1 होतं, त्याप्रमाणे ज्यांचा मूलांक 1 आहे त्यांच्यासाठी हा वर्ष फारच सुंदर आहे. त्यांच्यासाठी सर्व कार्य पूर्ण करणारा हा वर्ष आहे. त्यांच्यावर सूर्यदेवाची छत्रछाया राहणार आहे, कारण त्यांचा मूलांक 1 आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की 1 अंक मूलांक कोणाचा आणि हा कसा ओळखायचा, ते पण सांगणार आहे. मित्रांनो, मूलांक 1 म्हणजे काय, तर ज्यांच्या जन्मतारखेची टोटल पूर्ण म्हणजे बेरीज जन्मतारखेची त्यांची 1 येते, त्याला 1 मूलांक नसतं. पूर्ण बेरीज करायची. त्यांचं तारीख, महिना आणि वर्ष यांच्या सगळ्याची बेरीज जी येते ते म्हणजे मूलांक असतं. त्यांचा जर टोटल 1 येत असेल, म्हणजे पूर्ण टोटल समजा 19 असेल किंवा 28 असेल किंवा 1 असेल, असं जर त्यांचं टोटल आलं तर त्यांचं टोटल झालं 1. तुम्ही करून बघा. तुमच्या जन्मतारखेची टोटल जर 1 येत असेल तर हा वर्ष तुमच्यासाठी खूपच चांगला आहे. तर आता मूलांक आपला कसा ओळखायचा हे तुम्हाला सांगतो मी. याची जन्मतारीख घेतो मी आता. 1/1/1970 ही जन्मतारीख तुम्हाला कळाली. ही तारीख, महिना आणि हे वर्ष. आता याची बेरीज करायची. हे 1 आणि हे 1 2 3 आणि 9 12 12 आणि 7 19 हे सगळ्याचं टोटल करायचं. हे झालं 19. आता 19चं पण टोटल करायचं. 1 + 9 म्हणजे झालं 10. त्याचं टोटल झालं 1. म्हणजे ह्या तारखेचा मूलांक 1 झाला. आता आणखी एक तारीख सांगतो तुम्हाला. 20/4/1984. कोणती का तारीख असणार, टोटल असंच करायचं आणि आपला मूलांक पाहायचा. आता हे 2 आणि 4 6 7 7 आणि 9 16 16 आणि 8 24 24 आणि 4 28. हे झालं 28. ह्याचं टोटल बेरीज करायची. 2 + 8 10. याचं टोटल किती झालं 1. म्हणजे हा पण मूलांक 1. कळलं मित्रांनो, ज्या पण जन्मतारखेची टोटल 1 येईल 10 येईल. जसं आता हे तर आपण केलेलं आहे नाही, की 10. इथे कोणाचं 28 येऊ शकतं, कोणाचं इथे 19 पण येऊ शकतं. हे ज्याचं टोटल इथे दोन्हीची बेरीज 1 होत असेल त्याचा मूलांक 1च असतो. तुमची जन्मतारीख करून पहा. जर नाही तुम्हाला आलं, मला कमेंटमध्ये तुमची जन्मतारीख पाठवा. मी तुम्हाला तुमचा मूलांक सांगेन. पण व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तुमची जन्मतारीख पाठवा. जर तुम्हाला कळत नसेल, मी तुम्हाला तुमचा मूलांक सांगेन.